आता हातावर निभावलंय. परत जशा टवाळक्या करताना दिसाल ना तर परिणाम वाईट होतील. चला. ताईचा फोन का नाही लागत आहे? दिश काय रे? बाबा ताई कशी नाही आली अजून? येईल, ट्रॅफिक मध्ये अडकली असेल. आईने तिच्या स्वागताची तयारी सुद्धा केली असणार. मला माहिती. तिचा आवाज आला ना की आई कशी धावत येते बघा. तुम्हाला डेमो दाखवू का? हा दाखव दाखव. बघा. आई, हे आई, ताई आलीये का? आले आले, थांबवतील, आले पटकन. काय बघ. हा तूच बघ आता कसे फटके मिळतात तुला. हो बाबा, तुम्हीच सांगितलं ना मला. अरे तुला फटक्याचा डेमो दाखवायचा होता मला. बाबा, हा हे बघ आला. मन्या, हा. अगं किती उशीर. मनू, मनू कुठे मनू? येते येते. येते का येते? आता तुम्हाला म्हणास आई आली म्हणून मनू. हा ते बाबा म्हणते. हा हो तू म्हण. वा, बाबा असा कधीच बोलणार नाहीत. आणि तू काय खोटं बोलतोय? अगं आई, नको बोलतोस ना. माझी. आता मनूला येऊ दे, तिला तुला सरळ करायला सांगते. आई मी सरळच आहे, बाबा वाकड्यात शिरते. हो काय काय? हा हा? मी फटके देईन ना तुला. आता मनू आली की मगच बोलवायचं मला, त्याच्या आधी नाही. कसं आहे हा? मनू आली की सांगतो. तुम्ही सुद्धा ना. अगं काय. बाबा उगाच फटके खाल कशाला तुम्ही? आणि खरंच तुझ्या नादी लागलो ना तर मी फटकेच खाणार आहे. बाबा ए मनू, कसे आहात? मी मस्त आहे. तू कशी आहे? मी पण मस्त. तू कसं आहेस? भारी भारी. वेलकम. रे आता बोलो आईला. हा नक्की बोलू ना. अरे बोलो लवकर. आई, आई ताई आली आहे का? फटके दे ना तुला. अगं आई खरंच आली आहे. आई आहे ग, बिंदास मार, मी पण आहे. काय बिंदास मारले तिने मला. मला वाटलं हा मस्करी करतोय. काय आता दरवेळेला ओळणार आहेस का तू? आणि दोघांनाही. कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहे? मस्त, छान दिसते. चला चल मी आहे ना. या. जिजू आता आला जात तर 2-4 दिवस राहा इकडे. हा, मग ते राहायला चाललंय. काय सांगते? हो. वाव भारी. आई काय मदत करू मी? सांग. काही नाही. किचन मध्ये पुन्हा एकदा तुझी लुडबुड सुरू झाली का? उडबुड काय? चिडतेस काय? मस्करी करते सांग ना, मी काय करू? का? मी भाजी चिरून देऊ? पोळ्या करू? कुकर लावलाय का? मी कुकर लावते. करायचं नाहीये, तू माहेर वाशिण आहेस. मी तुला सगळं चांगलं चांगलं करून खायला घालणार. हं? काहीतरी मदत करू दे ना. हा मदत कर. तू आई बरोबर गप्पा मार. हं? मला सांग, तुझा संसार कसा चाललाय? असं काय विचारते? मग आई आहे मी तुझी, काळजी वाटते ना. सगळं एकदम छान चाललंय. व्हेरी गुड. आणि मला सांग, तिकडची माणसं कशी आहेत ग? म्हणजे सगळं वातावरण वगैरे. आई, तू मला सारखं काय तेच विचारतेस? काळजी वाटते ना ग. आणि तुझ्या भाषेत काय म्हणतात? मी तुझी ऑफिशियल सल्लागार आहे ना. बरं यायला उशीर का लागला एवढा? अरे देवा, बरं झालं मला आठवण झाली. माईना फोन करून कळवलं नाही मी पोहोचले ते. कळव. हॅलो, बोल मनवा. हॅलो माई, आम्ही पोहोचलो हा मगाशीच. बर बर. मला सांगा, तुम्ही जेवलात? हो जेवले ना. आणि तुम्ही? नाही, आमचं अजून जेवण झालं नाहीये. जेवू थोड्या वेळात. पण तुम्ही वेळेत जेवा आणि औषधं पण घ्या. हो अगं घेणार ना. माझी नासून मला रोज एवढ्या प्रेमाने आठवण करून देते, मग मला घ्यावीच लागणार. बर, ठेवू मग मी? हो.
काय ग असं काय बघतेस? काही नाही, मी बघते तू एवढ्या लवकर किती छान रुळलीस तिथे. म्हणजे आता माझ्या सल्ल्याची वगैरे गरजच नाही तुला. सो आता तुझं ऑफिशियल सल्लागार पद कॅन्सल. खूप छान चाललंय काम. मी खूप एन्जॉय करतोय. आय नो अजून बरंच काम बाकी आहे, बट आय एम शुअर सगळं नीट होईल. अशीच मेहनत घेतलीस ना खरंच खूप छान होईल. इव्हन आय एम शुअर अबाउट इट. जिजू मला आजही आठवतंय, मी पहिल्यांदा तुमच्या ऑफिसमध्ये माझं बिझनेस प्रपोजल घेऊन आलो होतो. मला वाटलं नव्हतं की तुमच्या ऑफिसमध्ये माझं सिलेक्शन होईल. माझ्यात एवढा कॉन्फिडन्स कुठून आला कुणास ठाऊक की मी तुमच्या समोर माझं बिझनेस प्रेझेंटेशन देऊ शकलो. मी तुला आधी सांगितलं होतं, आत्ताही सांगतो, माझ्या जागी दुसरा कोणी जरी माणूस असता तरी त्याने तुझं प्रोजेक्ट ऍक्सेप्ट केलं असतं, बिकॉज इट इज दॅट गुड. थँक्यू सो मच जिजू, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय. जिजू आपण ऍक्च्युअल फील्डवर कधीपासून सुरू करायचं? सुरू करायला काय आपण उद्यापासून पण करू शकतो, पण मला असं वाटतं कुठलाही नवीन प्रोजेक्ट सुरू करताना त्याचा बेस पक्का पाहिजे. सो तू सगळ्या गोष्टींवर एकदा विचार कर, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी फायनलाइज कर, व्यवस्थित विचार कर, देन विल डू इट. ते तर मी करीनच, पण या सगळ्यामध्ये मला सुष्मिताची खूप मदत होते. ती आहे म्हणून माझी बरीचशी कामं सोपी होत आहे. जिजू आपण नेक्स्ट मीटिंग कधी ठेवायची? करूयात लवकर. मी ऑफिसला जायला लागलो की करू. चालेल, नो प्रॉब्लेम. नितीश जेवायला चला, गप्पा नंतर मारा. आलो आलो आलो. जिजू चला जेवून घेऊ. हा नितीश फोन का घेत नाहीये? ओ, त्याची मन्नूताई आणि लाडकी जिजू आले असतील ना घरी आता. काय म्हणतो? खरंच. पण जिजू तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट खूप मिस केली. कोणती? गप्पा नंतर मारा, आधी गरमागरम मसाले दूध घ्या. हेच आम्ही सगळ्यांनी हेच मिस केलं, ताईच्या हातचं मसाले दूध. काय ग म्हणू, तू तुझ्या घरी नाही का केलंस मसाले दूध यांच्यासाठी? नाही, अजून नाही केलंय. काय सांगतेस जिजू? तुम्ही एक घोट पिऊनच बघा, तुम्ही ताईला रोज करायला सांगाल. हा छान झालंय. ए मने, तू खरंच नाही बनवलंस यांच्यासाठी मसाले दूध? हो ना, म्हणजे मनवा इतकं छान मसाले दूध करता मला आजच कळतंय. पण आता सांगेन मी त्यांना बनवायला. म्हणू छान झालं होतं मसाले दूध. इतक्या दिवसाची कसर भरून काढलीस. चला माझी झोपायची वेळ झाली, मी झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय मग ताई, कसा चाललाय संसार? तू काय आजोबास का? काय पण काय चौकशा करतो? ओरड, त्याला आधी ओरड. एक नंबरचा आगाऊ झालाय. माझं अजिबात ऐकत नाही. एकतर त्याचा पाय घरात टिकत नाही, खूप काम करतो. बरं हे सगळं ठीक आहे, पण खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. त्याला खरंच ओरड. नितीश सुशू काय काय चाललंय? अगं ताई काय नाही, आई. मग आई खोटं बोलते? हो. हा नाही नाही, आजचा दिवस जाऊ दे, उद्या तुला बघते मी. आई. मनवा कधी जायचं झोपायला? जाऊयात झोपायला. मनू काय झालं हसायला? नाही काय नाही. तुम्हाला झोप आली आहे ना? तुम्ही असं करा, तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा, मी थोड्या वेळात येते. ओके. नितीश तू यांना रूम मध्ये घेऊन जातोस? चला जिजू. गुड नाईट. गुड नाईट. ये इकडे, इथे पटकन. कशी आहेस तू? मस्त. मी खूप मिस करते तुला.
मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. मला आज इतकं बरं वाटतंय. म्हणजे तू आलीस इथे, पण राजवीर सुद्धा राहायला तयार झाले. मला खरंच खूप छान वाटतंय. खरं सांगू, मला आधी ना जरा टेन्शनच आलं होतं. जेव्हा तुझं लग्न झालं होतं ना, तेव्हा मला असं वाटलं की ही मुलगी कसं काय जुळवून घेणार आहे तिच्या घरच्यांशी. सगळं नीट होईल ना, तिला सगळं जमेल ना. पण आता तर मला खात्री वाटते तुझ्याबद्दल की तुझं सगळं छान होणार. नाही, खरंच सगळं छान आहे तिथे. पण आई, मला ना अजून पण एक गोष्ट नीट कळत नाहीये. काय ग? म्हणजे बघ ना, आता आपण कसं छान गप्पा मारतोय, किंवा नितीश कशी सारखी मस्ती करत असतो, मस्करी करत असतो, आणि जेवताना तुझे आणि बाबांचे वाद होतात की आज हीच भाजी का केली आणि आज हेच का नाही केलं. तिथे असं काहीच नाहीये ग. म्हणजे जेवताना सगळे जरी एकत्र जमले ना, तरी कुणी कोणाशी काहीच बोलत नाही. बोलायचं तर सोडच, एकमेकांकडे बघत पण नाही. मग तेव्हा मी हे सगळं खूप मिस करते. खूप वेगळं वाटतं. मग दोन्ही घरं वेगळी आहेत. हं? म्हणजे दोन्ही घरातलं वातावरण वेगळं आहे, हो की नाही? असतं कधी कधी. पण मग मला सांग मन्या, या सगळ्यात तुझं काय काम आहे? काय? त्या घरामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत ना, त्या तू पूर्ण करायच्यास. हं? त्या घराला घरपण द्यायचं, त्या घरातल्या सगळ्या लोकांना सांभाळायचं, त्या घराला सांभाळायचं. आणि त्या घरातला संवाद थांबला तर परत सगळं नीट कसं होईल हे तू बघायचं. ते तुझं कर्तव्य आहे. किती छान समजावतेस तू. मी काय माझ्या मनाचं सांगत नाहीये. माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा माझ्या आईने असंच सगळं समजावलं होतं मला. म्हणजे तुझं लग्न झाल्यावर तुला सुद्धा असं वाटलं होतं? हो बाळा, प्रत्येक मुलीला असं वाटतं. पण खरं सांगू, आपला जोडीदार जर का चांगला असेल ना, त्याची जर का आपल्याला साथ असेल तर सगळं छान सुरळीत होतं. आणि मला खात्री आहे तुझ्या राजवीरच्या साथीने तू सुद्धा त्या घराला घरपण देऊ शकशील. तुम्हाला यायला किती वेळ लागेल? मग मन्या, बाकी कसं चाललंय? व्यवस्थित? छान. बाई, मी झोपायला जाऊ? मला खूप झोप आली आहे. हो? नाही, खरंच खूप झोप आलीये की राजवीरचा मेसेज आलाय लवकर ये वगैरे असं काहीतरी? आई, मस्करी करत होते. आम्हाला काय कळत नाही की काय? जा. गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही झोपला नाही? नाही. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? नाही, काही नकोय, पण केवढ्या गप्पा मारता तुम्ही. एरवी या वेळेला झोप येते तुम्हाला, आज नाही आली. घरी आल्यानंतर लवकर झोपणं शक्यच नसतं. तरी आता फक्त 1:30 वाजलाय. मी आणि आई गप्पा मारायला लागलो ना, तर कधी कधी पहाट पण होते. अच्छा, काय गप्पा मारत होता एवढ्या? काय नाही, आईकडे तुमच्या कंप्लेंट्स करत होते. काय काय कंप्लेंट्स केल्या मग? सांगितलं आईला की माझा नवरा खूप चांगला आहे, माझी खूप काळजी घेतो, अजिबात त्रास देत नाही. बोर झालात ना तुम्ही? बोर नाही झालं, पण सवय नाही आहे ना अशी.
पण मग झोपायचं होतं ना, तुम्हाला झोप आलेली ना? झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप लागली नाही. का? ऍक्च्युली मला अशा वातावरणाची सवय नाहीये. एवढा मोकळेपणा, एवढ्या गप्पा, आणि जागा बदलली की पण झोप नाही येत मला. डोंट वरी. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर मी असताना तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही. आय प्रोटेक्ट यू. यू सेफ विथ मी. असं बोलतो मी. चला आता झोपा तुम्ही. आय नो तुम्हाला लगेच झोप नाही लागणार, पण डोळे मिटात, छान झोप लागेल. तुम्ही पण झोपता ना? ओके. काय झालं? नाही काय नाही. तुम्हाला 2 उशा लागतात ना? एक मिनिट. तुम्हाला उशीर? आहे माझ्याकडे. तुमची उशी? ही माझी उशी. तुला कोणी त्रास तर दिला नाही ना? मी बोलीन त्यांच्याशी. अरे काळजी नको करूस. आपण बघूया तुझ्या शेत जमिनीचं. राजवीर आलेत, मी बोलीन त्यांच्याशी. सगळं व्यवस्थित. बोलतो मी त्यांच्याशी. काळजी. राजवीर, तिथे का उभे आहात? या ना. मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. बसा. तुमची ओळख करून देतो. हा निवृत्ती गाडे, जवळच याची शेती. ओळखतो मी यांना. कल्पना आहे मला. निवृत्तीने सगळं सांगितलंय मला. तुम्हाला यांची जागा हवी. येस. का? तेही सांगितलं असेल यांनी तुम्हाला. एनिवे मी तरी सांगतो, त्या जागेवर फॅक्टरी टाकण्याचा विचार आहे माझा. पण निवृत्तीला ही जागा द्यायची नसेल तर? नाही, द्यायची नसेल तर मी कोणाला फोर्स नाही करणार, पण त्यानं गावाचं नुकसान होईल. नुकसान होईल असं का वाटतं तुम्हाला? कसं आपल्याकडे एक विचित्र पद्धत आहे. कुठली मोठी कंपनी जेव्हा तयार होत असते तेव्हा आपल्याकडे आजूबाजूला त्याला विरोध होतो, आंदोलन होतात. तो प्रोजेक्ट चांगला असला तरी आंदोलन होतात. हा विरोध किंवा आंदोलन चुकीची असतात असं माझं म्हणणं नाहीये, पण एखादा प्रोजेक्ट जर खरंच चांगला असेल, त्याने डेव्हलपमेंट होणार असेल तर विरोध का करायचा?
तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. माझे आजोबा जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना मिल्स बांधायचे होते. त्यावेळेला तिकडे सुद्धा लोकांनी त्यांना विरोध केला. पण माझ्या आजोबांनी आणि त्या काळातले जे बिझनेसमॅन होते त्यांनी तो विरोध असताना सुद्धा तिकडे मिल्स उभारले. कारण मे बी त्यांना जे कळलं होतं ते इतर लोकांना कळलं नव्हतं. कारण त्या काळी आपल्याकडे कापूस येत होता आणि म्हणून मुंबईजवळ त्यांनी मिल्स बांधले. आता मिल्स बांधल्यामुळे किती मोठा बिझनेस झाला, किती मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. वी ऑल नो इट. असं एवढंच म्हणणं आहे की आपण लॉंग टर्म विचार केला पाहिजे. शॉर्ट टर्म विचार केला तर फार फार तर पुढची 5 वर्ष आपल्याला फायदा होईल, पण लॉंग टर्म विचार केला तर पुढची अनेक वर्ष आपलाच फायदा आहे, जास्त फायदा आहे. आणि या जागेबद्दल मी लॉंग टर्म विचार केला. हे सगळं जरी खरं असलं तरी आपण कोणाला तुमची जागा द्या असं फोर्स करणं बरोबर आहे, निदान मला तरी असं वाटत. मी कोणालाही जागा द्या म्हणून फोर्स नाही करणार, पण माझा शब्द आहे ही जागा जर मला मिळाली तर यांच्या गावासहित आजूबाजूच्या 40 गावांना फायदा होईल. आणि तरी जर यांना विकायची नसेल तर मी फोर्स नाही करणार, मला काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे ना, निवृत्तीची जागा वडलोपार्जित आहे. त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पोट आहे त्या जागेवर. हीच जर जागा त्यांनी जागा फुकटात मागत नाहीच. मार्केट रेट पेक्षा 3 पटीने जास्त पैसे द्यायला मी तयार आहे. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर नाही घेणार ती जागा. निवृत्ती त्यांना जागा का हवी होती हे ऐकलंच ना. आता तुला ठरवायचं, तुला ही जागा विकायची आहे का नाही विकायची. खरं सांगू साहेब, अहो मला ती जमीन विकायची असती तर मी केव्हाच विकली असती. पण मला खरंच ती जमीन विकायची नाही साहेब. ठीक आहे, यांना जमीन विकायची नसेल तर मी फोर्स नाही करणार. लय उपकार झाले बघा कर्नल साहेब, लय उपकार झालं बघा तुमचं माझ्यावर. निवृत्ती, अरे काळजी करू नकोस, आणि मी आहे ना. चल त्यांना सोडू ना.